नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 28. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पतिव्रता भिल्लीन. लक्ष्मीजी म्हणाले, नारायणा, स्त्रियांनीच हे अधिक मासातील असो अथवा कोणत्याही महिन्यातील असो सारे नेम, धर्म, व्रते, नियम पाळावेत आणि पुरुषांना मात्र त्या बाबतीत बंधने नसावीत, असा हा भेदभाव शास्त्राने का बरे सांगितला आहे? तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले, देवी, तू म्हणतेस ते खरे आहे. या व्रता नियमांची बंधने पुरुषांना तितकी नाहीत. त्या बाबतीत स्त्रियांना सर्व बंधने पाळावी लागतात. त्यांच्याच हातून ती पाळली जातात. पुरुषांना घराबाहेरील कामामुळे ती बंधने पाळणे शक्य होत नाही. स्त्रीदेहाची आणि तिच्या मायाळू मनाची थोरवी फारच श्रेष्ठ आहे. स्त्री ही जगन्माता आहे. ती पतिव्रता असेल तर तिच्या पुण्याईमुळे महापापी पुरुषही पुण्यपदाला पोहोचतो. पतिव्रता स्त्रियांची थोरवी किती सांगावी. सती अनुसया आणि लोपामुद्रासारख्या अनेक पतिव्रता स्त्रियांच्या कथा तुला माहीतच आहेत. पण आता मी तुला या पृथ्वीवरील एका आगळ्या पतिव्रतेच्या पुण्याईची कथा सांगतो. पूर्वी काश्मीर देशात धर्मपुरी देशात धर्मशर्मा या नावाचा एक गृहस्थ आपल्या सुशीला नावाच्या धर्मपत्नीसह राहत होता. त्या उभयतांनी अनेक दानधर्म केली, परंतु त्यांना मुलंबाळ झाले नाही. पुढे एकदा अधिक मास आला. त्यावेळी धर्मशर्मा म्हणाला, सुशीले, आपली अर्धे वय होऊन गेली. आता आपल्याला संतान होणे शक्य नाही. तरी आपण या अधिक मासात काशीला जाऊन गंगा स्नान आणि काही व्रते दाने करू. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपल्याला मोक्षप्राप्ती तरी होईल. पतीची इच्छा मानून पतिव्रता सुशीला त्याच्याबरोबर काशीला गेली. तेथे अधिक मासातील नित्य गंगा स्नान, नियम, यथाशक्ती व्रते आणि दाने त्यांनी निष्ठेने केली. थाटाने उद्यापनही केले. त्या वातावरणातील बदलामुळे, व्रतनियम यांच्या समाधानामुळे आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेमुळे त्या पतिव्रता सुशीलेला आपल्या पतिसेवेचे फळ मिळाले. ती गर्भिणी झाली. पुढे यथाकाळ तिने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यामुळे धर्मशर्माला खूपच आनंद झाला. साऱ्या लोकांनी त्या उभयतांचे भारी कौतुक केले. शरद आणि शांताराम या जुळ्या बंधूंचे लालनपालन पिता धर्मशर्मा आणि माता सुशीला यांनी मोठ्या प्रेमाने केले. 5 वर्षे वयातील ते दोघे बंधू जणू 12 वर्षे वयाचे राजकुमार दिसू लागले. साऱ्या गावाची त्यांना दृष्ट लागली. एका दिवशी अचानक धर्मशर्माचे ते दोघे पुत्र भयंकर तापाने आजारी पडले. त्यांना अनेक प्रकारची औषधोपचार केले, तरी त्यांचा तो ताप काही कमी होईना. राजाने राजवैद्य धन्वंतरी आणले, पण त्यांनीही त्या तापापुढे हात टेकले. त्यामुळे सर्वांनाच खूप काळजी निर्माण झाली आणि खूप दुःखही वाटले. पण कोण काय करणार? मग एका दिवशी गालव नावाचे ऋषी राजाकडे आले होते. राजाने त्यांना धर्मशर्माच्या त्या 2 पुत्रांच्या तापाची हकीकत सांगितली आणि त्यांचा तो ताप कशाने हटेल, त्या मुलांना आरोग्य कशामुळे लाभेल ते सांगावे अशी प्रार्थना केली. गालव ऋषींनी अंतर्ज्ञानाने तो सर्व प्रकार जाणून घेतला आणि थोडा विचार करून ते म्हणाले, राजा, धर्मशर्माच्या नशिबी संतान नव्हती, परंतु अधिक मासात त्या उभयता पती पत्नींनी गंगास्नान आणि व्रते नियम केल्यामुळे त्यांना भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने हे 2 पुत्र लाभले. तथापि धर्मशर्माच्या पूर्वीच्या पापामुळे या मुलांना हा तापाचा भोग भोगावा लागत आहे.
तथापि या तापाच्या औषधोपचारापेक्षाही एक दैवी उपाय केला तर त्यांचा ताप हटेल आणि ते पुन्हा निरोगी होतील. सर्वांना सुख शांती लाभेल. तो दैवी उपाय कोणता, असे राजाने विचारल्यावर गालव ऋषी म्हणाले, एखाद्या महान पतिव्रता पुण्यवान स्त्रीने धर्मशर्माच्या घरी येऊन त्या दोन्ही आजारी मुलांवर स्वहस्ते गंगाजलाचा छिडकावा 3 दिवस सतत त्रिकाल करावा. त्यामुळे मुलांचा हा ताप जाईल आणि त्या मुलांना आरोग्य सुख मिळेल. मग राजाने राजधानीत दवंडी पिटविली की एखाद्या महान पतिव्रता अशा पुण्यवान स्त्रीने धर्मशर्माच्या घरी येऊन त्यांच्या आजारी मुलांच्या अंगावर 3 दिवस त्रिकाल गंगाजलाचा शिडकाव करावा. त्यामुळे त्या मुलांचा ताप हटणार आहे. हो. तो डांगोरा ऐकून साऱ्या स्त्रियांची मोठीच गडबड उडाली. स्वतःला पतिव्रता म्हणून गावात ऐटीने सांगणाऱ्या स्त्रियासुद्धा काळजीत पडल्या. त्या मनाशी विचार करू लागल्या की आपण थोर पतिव्रता आहोत हे जरी खरे असले तरी जर का आपल्या हातून त्या गंगाजलाच्या शिडकाव्याने त्या मुलांचा ताप उतरला नाही तर मग काय आपण पतिव्रता नाहीत हेच त्यामुळे सिद्ध होणार आणि मग आपली छी थू होणार. छे नकोच ते तेथे जाणे. उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करायचे, हा असा परोपकार कशाला करायचा. झाले. मग काय, त्या आजारी मुलांच्या अंगावर गंगाजलाचा शिडकाव करण्यासाठी कोणीही स्त्री पुढे येईना. त्या गोष्टीचे राजाला मोठेच नवल वाटले. आपल्या राज्यात कोणीच पतिव्रता स्त्री नाही की काय, याची शंका त्या राजाला आली. त्याने स्वतःच्या राण्यांना सुद्धा गंगाजल त्या मुलांच्या अंगावर शिंपडायला सांगितले, पण एकही राणी पुढे येईना. हरे राम. मग राजा अंतरी खूपच चकित झाला. नंतर एकदा ऐन दुपारच्या वेळी एक भिल्लींला तहान लागली म्हणून धर्मशर्माच्या वाड्यात पाणी पिण्यासाठी गेली. तेव्हा तिने त्या ठिकाणी ती 2 आजारी मुले पाहिली. त्या आजाऱ्याजवळ उशा पायथ्याशी काही पुरुष मंडळी बसलेली त्या भिल्लीनीने पाहिली. मग तिने चौकशी केली तेव्हा तिला कळाले की धर्मशर्माच्या या दोन्ही मुलांना ताप भरलेला आहे. अनेक औषधोपचार केले परंतु आराम नाही. आता एखाद्या पतिव्रता अशा स्त्रीने जर या मुलांवर गंगाजलाचा शिडकाव केला तर या मुलांचा ताप उतरेल आणि त्यांना आराम पडेल. जाणत्याने हा सल्ला दिला आहे, परंतु अजूनही कोणीच खरी पतिव्रता स्त्री या कामासाठी पुढे आलेली नाही. काय करावे. तो प्रकार ऐकून त्या भिल्लिनीला थोडे नवल वाटले, पण ती रागाने म्हणाली, काय बया ह्या बाया, कोणालाच कशी दया माया नाही. साधा उपाय हा, मग कोणीच कशी हे काम करीत नाही. पतिव्रता म्हणजे काय, मला तर त्या पतिव्रताचा काहीच धर्म कळत नाही. पण आता मीच ते गंगाजल त्या पोरांवर शिंपडते. आणा, द्या माझ्याजवळ ते गंगाजल. तेव्हा काही लोक तिला म्हणाले, तुझ्या हाती गंगाजल देतो, पण तू पतिव्रता आहेस का याचा आधी नीट विचार कर. या मुलांचा ताप जर तुझ्या हातून उतरला नाही तर ते मला काही बी विचारू नका. शंका कशाला घेता. अहो, म्या जर माझ्या पतिव्रता दुसऱ्या कोणाचा सपनात बी विचार केलेला नाही आणि मी पतिव्रता कधीच नाहीली नाही. मग तुम्ही मला पतिवरचा म्हणा नाहीतर काय बी म्हणा. चला आणा ते गंगाजल. या बाळांवर मी माझ्या हाताने ते शिंपडते. पुरुषोत्तमाच्या कृपेने झटकन ह्या बाळांचा ताप उतरेल, आराम पडेल या पोरांना. त्या भिल्लिनीचे ते पतिव्रत्याचे आगळ्या आत्मविश्वासाचे बोलणे ऐकून सारे लोक थक्क झाले. मग त्या भिल्लिनीने हाती गंगाजल घेऊन आणि आपल्या पतीचे नाव भगवंता असे घेऊन झटकन ते गंगाजल त्या बाळांवर शिंपडले. तर काय नवल, त्या बाळांचा ताप उतरला. ते दोघे बंधू उठले आणि त्यांनी त्या भिल्लिनीचे पाय धरले. त्या भिल्लिनीने त्या बाळांना प्रेमाने थोपटून त्यांचे मुके घेतले. नंतर राजाने
आणि लोकांनीही त्या थोर पतिव्रता बिल्लिनीचा मोठा सन्मान करून गौरव केला. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, ऐकलीस ना स्त्री पतिव्रत्य धर्माची ही कथा? हे आहे स्त्रियांचे विशेष महत्त्व. 29व्या अध्यायातील उद्यापन विधी मी तुला सांगणार आहे. तो शांतपणे लक्ष देऊन ऐक. 28वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 29. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतये नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उद्यापनाचा विधी. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आतापर्यंत तुला मी अधिक मासाचे महत्त्व, त्या महिन्यात करण्याची सर्व धर्मकृत्ये, पुण्यपावन अशी व्रते, मोक्षदायीन आणि त्या अधिक मासात पाळावयाचे नियम हे सारे सांगितले आहे. तसेच या महिन्यातील पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या कथाही सांगितल्या आहेत. आता या अध्यायात अधिक मास व्रताची सांगता म्हणजे उद्यापन कसे करावे याची थोडक्यात माहिती सांगतो. कारण ज्यांनी महिनाभर सतत यथाशक्ती स्नान दानादी व्रते नियम केले किंवा कोणी 5-7 दिवस अथवा 1 दिवस जरी व्रत केले तरी त्याचे उद्यापन केलेच पाहिजे. उद्यापनाशिवाय या व्रताचे दानाचे पुण्यफळ मिळत नाही. अधिक मासात आपण यथाशक्ती कितीही दिवस स्नानदानादी व्रत पूर्ण केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी पहाटेच लवकर उठून शक्यतो थंड पाण्याने स्नान करावे. नित्य नियमाची देवपूजा पाठांतर करून झाल्यावर घरातील पवित्र जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा. केळी अथवा कर्दळभ यांचे खुंट चौरंगाभोवती लावून शोभा करावी. त्या पाट चौरंगावर गव्हा तांदळाची रास ठेवून त्यावर कलश मांडावा. त्या कलशावर राधाकृष्णाची मूर्ती ठेवावी. गणेशासह पुरुषोत्तमाची षोडशोपचारे पूजा करून पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. नंतर अधिक मास पुरुषोत्तमाची आरती करावी. या उद्यापनाच्या दिवशी आप्तेष्टांना, ब्राह्मण, सुवासिनींना व साधू संतांना मिष्टान्न द्यावे. विडा, दक्षिणा आणि ब्राह्मणांना यथाशक्ती वस्त्र, पात्र, दीपदान, 33 अनारसे, खारका, सुपाऱ्या, फळे आदी वस्तू दान द्याव्यात. सुवासिनींना फणी, करंडा, गळसोरी, आरसा, सौभाग्यवाने अशी वस्तू द्यावीत. आणि भगवान पुरुषोत्तमापुढे गायन, भजन, कीर्तन, सत्यनारायण पूजा प्रसादही करावा. दुसऱ्या दिवशी ती पूजा विसर्जन करून प्रार्थना करावी. म्हणजे उद्यापन पूर्ण होते, व्रताची सांगता होते. उद्यापनाच्या दिवशी अधिक मास महात्म्य ही पोथी वाचावी आणि शक्य तेवढ्या त्या पोथीच्या प्रती निदान 5 तरी प्रती ब्राह्मण, सुवासिनींना व साधू संतांना दान द्याव्यात. त्या योगे फार पुण्य मिळते. 33 प्रती जर दान दिल्या तर त्याचे महत्त्व विशेष आहे. उत्तम फळ प्राप्त होते. तसेच स्नानव्रत केलेल्यांनी उद्यापनाच्या दिवशी गंगापूजन करून गंगेचे पाणी पात्रासह दान करावे. नक्तभोजन व्रत केलेल्यांनी ब्राह्मणाला भोजन द्यावे. मौन भोजन व्रत केलेल्यांनी एखाद्या मंदिरात घंटा बांधावी. तूप घालून धातूचा दिवा दान करावा. अशा प्रकारे या अधिक मासातील पुण्यकर्मे केल्यामुळे स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते. संतती, संपत्ती, सुख, शांती आणि समाधान मिळते. दरिद्राला धन मिळते. सर्वांना आरोग्य लाभते. व्यापार, धंदा, नोकरी यामध्ये प्रगती होते. बरकत येते.
मनातील सदिच्छा पूर्ण होते आणि शेवटी उद्यापन केल्यामुळे या सर्वांचे उत्तम फळ मिळते. असा हा उद्यापन विधी आणि त्याचे हे महत्त्व आहे. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासात 3 दिवस म्हणजे अधिक महिन्यात 3 दिवस रोज एक याप्रमाणे ह्या कथांचा एक अध्याय तरी नियमित वाचावा. पुढे 31वा अध्याय तो वाचणे महत्त्वाचा आहे, कारण त्या पोथीतील कथांचा सारांश मी तुला सांगेन. तो अवश्य मन लावून ऐकलाच पाहिजे. 29वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 30वा. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. त्या वर्षात हा 13वा महिना धोंडा म्हणून मानला जातो. या मलमासात मंगल कार्ये वर्ज्य करून पुण्यकर्मे करावीत. या महिन्यात स्नान, दान, उपवास वगैरे व्रत केल्याने लवकर मोक्ष मिळतो असे सांगितले आहे. या अधिक मासाला तुच्छ मानले आणि पुरुषोत्तम भगवान यांचा अवमान केला तर त्या माणसाला कसे दुःख प्राप्त होते या संबंधी द्रौपदीच्या त्या पूर्वजन्मातील अपराधाची कथा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितली. ती कथा या अध्यायात दिली आहे. श्रोते हो, सर्वांनी ती ऐकावी. काम्यक नावाच्या वनात पांडव राहत होते. एका दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आले. पांडवांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. राजपद सोडून पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांची ती दशा पाहून भगवान श्रीकृष्ण उदास झाले. धर्मराजा म्हणाले, नटखट कृष्णा, आज तू आमच्या भेटीला इथं आलास. आम्हा सर्वांना फार आनंद झाला. पण काय रे कृष्णा, आमची ही वनवासातील दुःख तुला पाहवतात का? अर्जुनाने असा प्रश्न केला. त्यावर श्रीकृष्ण थोडे हसले आणि म्हणाले, अरे, तुमचे कर्म तुम्हाला भोवली, मी काय करणार? धर्मराजा, द्यूत खेळण्याचा छंद आणि काय? कृष्णा, स्पष्ट आणि खरं सांग, आमचं आणखी कोणतं कर्म आम्हाला भोवलं? धर्मराजाने असे विचारल्यावर भगवान श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाले, त्या द्रौपदीचा, तुमच्या पत्नीचा, तो पूर्वजन्माचा अपराधही तुम्हाला भोवला बरं. द्रौपदीचा पूर्वजन्मीचा अपराध कोणता? ती कहाणी आम्हाला कळलीच पाहिजे. सांग बरे. अर्जुन उतावीळपणाने म्हणाला. मग श्रीकृष्ण म्हणाले, सांगतो. सगळेजण शांतपणे बसून ऐका तिची कर्मकथा. पूर्वी मेघावी नावाचे एक ऋषी होते. नदी तीरावर आश्रमात त्यांनी आपला संसार थाटला होता. त्यांच्या घरी एक जन्मा जन्मली. तिचं नाव मेघावती. मेघावतीच्या बालपणीच तिची आई वारली. मग वडिलांनी त्या लहान मुलीचं लालन पोषण केले. तिला वाढविली, विद्या शास्त्रे शिकविली. मोठी गोड मुलगी होती ती मेघावती. मेघावती मोठी झाली, लग्नाला योग्य झाली. मेघावतीसाठी वडिलांनी खूप स्थळे पाहिली, पण तिला योग्य असा वर मिळेना. वडिलांना काळजी वाटू लागली. ते खूप फिरले, पण फिरता फिरता एका दिवशी मेघावी ऋषींच्या सपाटून ताप भरला. ते घरी आले आणि दारातच मूर्छित होऊन पडले. मेघावती घाबरून गेली. लोकांनी मग त्यांना शुद्धीवर आणले. मेघावी ऋषींचा ताप काही उतरेना. ते आजारी पडले. मेघावतीने त्यांची खूप सेवा केली, पण नंतर एका दिवशी मेघावी ऋषी मरण पावले. मेघावतीने खूप शोक केला.
लोकांनी तिचे सांत्वन केले, तिला धीर दिला. आई गेली, वडील गेले, मेघावती अनाथ झाली. उदास होऊन ती सारखा विचार करीत होती, आता पुढे आपलं कसं होणार. मेघावती अरण्यात गेली, तपाचरण करू लागली. शंकराची आराधना करू लागली. ती अन्न घेईना, तिचे शरीर सुकून गेले. ती कृश झाली. देवा, शंकरा, आता मला तुमचाच आधार आहे. माझे लग्न व्हावे, मी सुखानं संसार करावा, हीच माझी इच्छा आहे. ती तू पूर्ण कर, अशी तिने विनंती केली. मेघावती तपाचरण करीत असताना एके दिवशी चमत्कार झाला. मुली, डोळे उघड, मी दुर्वास मुनी, तुझ्या वडिलांचा मित्र. मला ती वार्ता कळाली. मेघावी इहलोक सोडून गेला. मला खूप दुःख झालं. आमची संगत सुटली, व्हायचं ते झालं. पण तू धीर धर, तू अनाथ नाहीस. मी तुला वडिला समान आहे. उठ बाळे, हे तपाचरणाचे कष्ट पुरे झाले. आता लग्न करून सुखाने संसार कर, जन्माचे सार्थक कर. मेघावती म्हणाली, ठीक आहे तात, मी त्यासाठीच हे तपाचरण करीत आहे. आता भगवान शंकर प्रसन्न होतील, मला ते इच्छा पूर्ण होण्याचे वर देतील. त्यांची आराधना मी करीत आहे. पण मुली, मी सांगतो तसे कर. हे आता अधिक मास येईल, त्यात स्नान दान व्रताचे आचरण कर. त्यायोगे भगवान श्री पुरुषोत्तम प्रसन्न होतील, तुझी इच्छा ते पूर्ण करतील. दुर्वास ऋषी सांगत होते. पण मध्येच मेघावती म्हणाली, तात, मी जे शंकराचे तप करीत आहे ते मध्येच सोडून अधिक मास व्रत आणि पुरुषोत्तमाची आराधना कशी करू. शिवाय भगवान शंकर हे महादेव आहेत. ते शिव म्हणजे कल्याण करणारे. मी त्यांची आराधना करते. ही निष्ठा सोडून मी त्या पुरुषोत्तमाचे व्रत करणार नाही. मेघावतीच्या त्या बोलण्याचा दुर्वासांना राग आला. ते संतापी होते. तरीही राग आवरून ते समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले, पोरी, मी जे सांगतो ते तुझ्या हिताचेच आहे. माझा शब्द मोडू नकोस. शिवशंकर हे कल्याण करणारे असले तरी तो भगवा पुरुषोत्तम आणि त्यांचे ते अधिक मास व्रत पुण्यप्रद मोक्ष देणारे आहे. तू ते व्रत कर. पण त्यात महादेव हे महान देवच आहेत ना, त्या पुरुषोत्तमापेक्षा. मेघावतीचे ते बोलणे मध्येच तोडून दुर्वास मुनी पुन्हा रागाने म्हणाले, हे बघ, पुरुषोत्तम आणि अधिक मास व्रताला तू तुच्छ लेखू नकोस. माझाही अपमान करू नकोस. तुझा हट्टच तसा आहे तर या अपराधांचा परिणाम तुला पुढील जन्मी भोगावा लागेल. पुढील जन्मी तू राजाची राणी झालीस तरी तुला आणि तुझ्या पतीलाही मग वनवासाचे दुःख भोगावे लागेल. नंतर पुन्हा अधिक मास व्रताच्या पुण्याईने आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला तुमचे पूर्व वैभव प्राप्त होईल. हे माझे शब्द मुळीच खोटे ठरणार नाहीत. इतके बोलून कोपिष्ट दुर्वास ऋषी तेथून तनतनत रागात निघून गेले. मेधावतीला खूप वाईट वाटले, पण काय करणार. तिने मग अत्यंत कडक उपवास करून अग्निकाष्ट भक्षून महादेवांची आराधना चालू केली. त्या खडतर तपश्चर्येचे फळ तिला लवकरच मिळाले. एके दिवशी अकस्मात भोलेशंकर प्रकट झाले. धनगंभीर आवाजात ते म्हणाले, बाळे, मी प्रसन्न झालो आहे. मागशील तो वर देतो. भगवान शंकराची ती भव्य मूर्ती पाहून मेधावती भांबावून गेली. घाईघाईने ते पुन्हा पुन्हा म्हणाली, पती दे, पती दे, पती दे देवा. ही माझी इच्छा पूर्ण कर. मला पती दे, हाच मला वर दे. मेधावतीची ती मागणी ऐकून भोलेनाथ हसून म्हणाले, मुली, मी तुला तसाच वर देतो. तू 5 वेळा पती मागितलास म्हणून पुढील जन्मी तू 5 पतीची पत्नी होशील. तुझ्या दैवी जे आहे तेच घडून येईल. आणि हो, आणखीही ऐकून घे. तू अधिक मास व्रताला आणि पुरुषोत्तमाला तुच्छ मानलेस, दुर्वास ऋषींचा अपमान केलास, त्या अपराधाची ही फळ तुला भोगावे लागेलच. तू पुढील जन्मी 5 पतीची राणी होशील आणि राणीपद मिळून सुद्धा त्या पतीसह तुला वनवासाचे दुःख भोगावे लागेल. इतके सांगून पंचायनन श्री महादेव गुप्त झाले.
मेधावती तर सुन्नत झाली. हाय रे दैवा, काय झालं हे? मी सहज बोलून गेले. त्याचा परिणाम हा असा विपरीतच झाला. पुढील जन्मी 5 पतीची मी राणी होणार आणि त्या पतीसह वनवासाचे दुःख भोगावे लागणार. हाय, या विचारांनी ती गुंग झाली. तिला रात्रंदिवस चैन पडेना. चिंतेने ती जळत राहिली. 5 पती व वनवास, काय ती विचित्र दैवगती. सततच्या त्या धसक्याने ती हळूहळू क्षीण झाली आणि तिचा आत्मा कुंडीतून निघून गेला. ती मरण पावली आणि मग पुढील जन्मी तिचा तो आत्मा द्रुपद राजाच्या यक्षकुंडातून बालिका रूपाने प्रगट झाला. पांचाळ देशाचा द्रुपद राजा त्याने एकदा मोठा महायज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून अचानक बालिका प्रगट झाली. तिचे नाव याज्ञसेनी असे ठेवले. द्रुपद राजाची ती कन्या द्रौपदी. द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने पण जिंकला. द्रौपदीने त्याला वरमाला घातली. घरी आल्यावर कुंतीच्या आज्ञेने ती द्रौपदी 5 पांडवांची पत्नी बनली. तिची अशी वाटणी झाली. श्री महादेवाचे वरदान सत्य झाले. पुढे पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले. पतीबरोबर द्रौपदीलाही तो वनवास भोगणे प्राप्त झाले. दुर्वास ऋषींचा शाप खरा ठरला. अधिक मास व्रताची आणि पुरुषोत्तमाची पूर्वजन्मी अवहेलना केली त्या मेधावतीला, म्हणजेच या जन्मीच्या द्रौपदीला, त्या घोर अपराधाचे फळ असे भोगावे लागत आहे. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या अपराधाची अशी कहाणी सांगितल्यावर द्रौपदीसह 5ही पांडव थक्कच झाले. मग त्या योगेश्वराला वंदन करून धर्मराज म्हणाले, कृष्णा, झाले ते गेले. आता तरी पुढे आम्ही काय करावे, म्हणजे या दुःखातून आमची सुटका कशी होईल, तो सरळ उपाय सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता उपाय हाच. तुम्ही सर्वांनी येत्या अधिक मासात पूर्णपणे स्नान, दान, उपवासाची व्रते नियमित निष्ठापूर्वक करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतील. त्यांच्या कृपेने तुमची वनवासातील दुःख दूर होतील आणि तुमचे पूर्ववैभव तुम्हाला प्राप्त होईल. लवकरच अधिक महिना आला. द्रौपदीसह पांडवांनी त्या महिनाभर योग्य ती सारी व्रते नियमित केली. यथाशक्ती दानेही दिली. शेवटी उद्यापनाचा तर खूपच थाट केला. त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने त्या सर्वांवर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांच्या महाभारताच्या युद्धात पांडवांना विजय मिळाला आणि त्यांना पुन्हा राजपद प्राप्त झाले. 30वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 31. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. साऱ्या कथांचा सारांश. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, आत्तापर्यंतच्या 30 अध्यायात मी तुला पुरुषोत्तम अधिक मास महात्म्य आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेच्या थोर कथांचा महिमा सांगितला. आता हा 31वा अध्याय म्हणजे 31 पुष्पांची माळच गुंफलेली आहे. 31 वातींचा हा एक दिवाच प्रकाशित केलेला आहे. ही माला आणि हा दीप भगवान गोपाल, राधाकृष्ण, मुरलीधर पुरुषोत्तम यांना अर्पण केले आहेत. अधिक महात्म्य कथांचे सार असलेला हा 31वा एक जरी अध्याय वाचला किंवा ऐकला, श्रवण केला तरी संपूर्ण महात्म्य श्रवणाचे पुण्यफळ मिळते. तर आता या कथासार पोथीची अध्यायावर क्रमाने सारणी सांगतो, ती नीट लक्ष देऊन ऐक. तपोवनातील ऋषींच्या मेळाव्यात बसून सूत नावाच्या पुराणिकाने अधिक मास महात्म्य सांगितले. त्या कथांचा
लक्ष्मीनारायण संवादाचा पहिला अध्याय म्हणजे या अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली आणि या मलमासात थोर पुरुषोत्तमाचे नाव कसे मिळाले यांचे वर्णन आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात गोसेवा आणि गायीचे महत्त्व तसेच पौलव्य ऋषींची कथा सांगितली आहे. चौथ्या अध्यायात ब्राह्मण सेवा आणि पाचव्या अध्यायात मृगराजाच्या कथेचे वर्णन आहे. सहाव्या अध्यायात दीपपूजेचे महत्त्व आणि मांजरीचा उद्धार तसेच सातव्या अध्यायात शांकलीच्या 2 बायकांची सवती मत्सराची कथा आणि दीपमान व्रतसाधनेचे फळ कोणाला कसे मिळते याचे वर्णन आहे. आठव्या अध्यायातील कथा म्हणजे एका चिक्कू कंजूस माणसाच्या बायकोने त्याला पाण्याऐवजी दूध दिले. ते प्रवासात त्याने वारुळात पोचले. त्यामुळे शेष भगवान प्रसन्न झाले आणि त्याने त्या इस्माला अमाप धन देऊन सुखी संपन्न केले. 9व्या अध्यायात महिष्मती नगरातील एका स्त्रीने आपले अधिक मासातील 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्य एका म्हातारीला देऊन तिचा उद्धार केला. ही कथा दिलेली आहे. 10व्या अध्यायामध्ये मौन भोजन व्रताची अवंती नगरातील एका गरीब गृहस्थाच्या कथेचे वर्णन सांगितले आहे. 11व्या अध्यायात अधिक मासातील पंचपर्वापैकी व्यतिपात, वैधृती आणि अमावस्या तसेच 12व्या द्वादशी आणि पौर्णिमा पर्वाचे महत्त्व सांगून त्याच्या कथा दिलेल्या आहेत. 13व्या अध्यायात त्रिरात्र व्रत, दशमी, एकादशीसह द्वादशी या तिन्हीचे मिळून महत्त्व दिलेले असून 14व्यात त्या संबंधी द्वादशीचे साधना व्रत तसेच दुर्वास ऋषी आणि अंबरीश राजा यांची कथा आहे. 15व्या अध्यायात श्रीरामप्रभूंच्या साधन द्वादशीच्या पारण्याच्या वेळी शतमुखी रावणाचा सीतामातेने केलेला वध ही आगळीच कथा दिलेली आहे. 16व्या अध्यायात स्मितविलासिनी अप्सरेच्या उद्धाराची व 17व्यामध्ये धर्मशर्माने पिशाच्याचा उद्धार केला ती कथा व काशीतील मंगळागौर कथा 18व्या व विप्रशर्माने राक्षसाचा उद्धार 19व्यात सोमशर्माची राक्षसाच्या उद्धाराची कथा आहे. 20व्या अध्यायात सौराष्ट्र देशातील सोमशर्माने आपले त्रिरात्र पुण्य देऊन राक्षसाचा उद्धार केला. 21व्या अध्यायात विराट देशातील माहूरगड येथील एका गृहस्थाने गंगा स्नान अधिक मासात केले तेव्हा त्याचा कुष्ठरोग दूर झाला ती कथा सांगितली आहे. महिष्मती नगरीत एक गृहस्थाच्या घरी नारायण नावाचा एक सदाचारी मुलगा आला. तेव्हापासून त्या गृहस्थांचा ताक विक्रीचा धंदा करणारा मुलगा आणि शरीर विक्रीचाच धंदा करणे भाग पडलेली त्या मुलाची बहीण या बहीण भावांचा उद्धार भगवान नारायणाने कसा केला त्या कथा 22, 23 आणि 24 या 3 अध्यायात मिळून दिलेल्या आहेत. 25व्या अध्यायात अरुंधती पार्वती संवाद, 26व्यात मंडन प्रधानाची पत्नी गुणवती हिच्या आगळ्या तेजाची कथा सांगितलेली आहे. 27व्या अध्यायात साधारण 1 दिवस जरी अधिक मास व्रत केले तरी माणसाला मोक्ष मिळतो ही कथा आणि 28व्यात काश्मीर देशीचा भिल्लीन पतिव्रतेची आगळी कथा दिलेली आहे. 29व्या अध्यायात अधिक मास व्रत उद्यापनाची विधी सविस्तर सांगितली आहे. 30व्या अध्यायात द्रौपदीने आधीच्या जन्मात केलेल्या चुकीमुळे द्रौपदीच्या पुढील जन्मात तिला कसे दुःख झाले याचे वर्णन केले आहे. शेवटी कळसाचा हा 31वा अध्याय यात संपूर्ण अध्यायातील कथांचा सार दिलेला आहे. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, हा 31वा अध्याय 31चा एकच अध्याय जरी वाचला किंवा ऐकला तरी माणसाला संपूर्ण अधिक मास महात्म्य वाचल्याचे किंवा ते पूर्ण ऐकल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. सूत पुराणिकांनी हे संपूर्ण अधिक महिन्याचे महात्म्य
आणि लक्ष्मीनारायण यांचा संवाद सर्व ऋषींना सांगितला. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रोते हो, हे 31 दिवसाचं अधिक मास महात्म्य कथा आपण मन लावून ऐकली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. भगवान श्रीकृष्णाचे खूप खूप धन्यवाद. आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. तत्पूर्वी एक अधिक मासाची आपण आरती पण घेऊया. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला, नियमव्रते पाळिली पावतो सत्वर भाताला. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला, दरवर्षीचा 10 दिवसांचा मळ काढून केला, अधिक महिना 30 दिनांचा काळमेळ बसविला. मलमासाला कृष्ण कृपेने पुरुषोत्तम म्हणिते, अंधाराचा नाश कराया दिव्य दीप लाविला. नियमव्रते पाळिली पावतो सत्वर भक्ताला. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला, गुणसुंदरीला द्रौपदीला चंद्रकला राणीला. अधिक मास व्रत पुण्याईने प्रसन्न प्रभू झाला. स्नानदान जप मौन भोजने कुबुद्धी सारावी. दुर्व्यसनांचा त्याग करावा, चैन सर्व सोडावी. नियमव्रते पाळिली पावतो सत्यावर भक्ताला. ओवाळू आरती आता पुरुषोत्तम प्रभूला. श्री कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय, लक्ष्मीनारायण भगवान की जय, सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री हरये नमः, श्री हरये नमः, श्री हरये नमः.